सोपं काम आहे. माझ्या परिचयाचे, माझ्या संपर्कामधले मी प्रत्येकाला माणूसच म्हणतो. त्या माणसाशी मला भेटायचं, मला ही आपुलकी जवळीक निर्माण करायची, त्यासाठी मी घरात जाणार. तिथे वंदना होऊन येतं नको, बेटेश होऊन येतं नको, कोणी शिकवून येतं न शिकवो, ते महत्त्वाचं नाही. महत्त्वाचं काय, मला माणूस बनायचं आहे आणि दुसऱ्या माणसाशी मला माणूस संबंध जोडायचे आहे. त्याच्या संपर्कात जायला पाहिजे की नको, हे मूलभूत काम आहे, मूलभूत. आणि हा साधा विचार आजच्या आंबेडकरी समाजाला कळतच नाही. इतकं अज्ञान आहे आपल्या समोर, इतकं अज्ञान. मुद्दा लक्षात आला. मनुष्य जोपर्यंत माणसाच्या जवळ येत नाही तोपर्यंत माणुसकीच निर्माण होत नाही. आणि एकमेकांच्या जवळ आला तरच मग माणुसकीच्या निर्मितीची प्रक्रिया सुरू होते. एकमेकांचे गुण अवगुण कळतात, मग ते आपण लक्षात घेऊन त्यांच्याशी त्या पद्धतीने वागण्याचा प्रयत्न करतो. रागीत मनुष्य आहे, मग त्याशी कसं वागायचं, आपण जरा सावधपणे बघतो की त्याला राग येणार नाही याची काळजी घ्यायची. आणि रागीत माणसानं कसं वागायचं की नाही, आता दुसऱ्याबरोबर वागताना मी माझ्या रागाची काळजी घेतली पाहिजे, कुठे रागवता कामा नये. दोघे सुधारतात. काही लक्षात आपलं, जर एकमेकाच्या संपर्कात आले तर दोघांना सुधारावंच लागतं. त्याला म्हणतात संवाद, त्याला म्हणतात सुसंवाद. इंग्लिशमध्ये त्याला म्हणतात कम्युनिकेशन. आणि मानवाच्या पातळीत एक मनुष्य म्हणून माणसामध्ये हे कम्युनिकेशन प्रस्थापित होणं हा बुद्ध धर्माचा सर्वात महत्त्वाचा उद्देश आहे.